नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आजच्या कथेत आपण बघणार आहोत माझ्या ताईच्या सुंदर नंदेला सुंदर वेळेचा असा अनुभव दिल्यानंतर ती माझ्यासाठी वेडी झाली आणि माझ्या ताईने आम्हाला रंगेहात पकडले आणि मग मी ताईची नणंद समजून चुकून ताईच्या चादरीत घुसलो। आणि आता पुढे बघूया। ज्यांनी भाग 1 बघितला नसेल त्यांनी बघून घ्या। कथा सुरू करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला कथेला सुरुवात करूया। मी लाईटचं बटन दाबलं आणि समोर ताई उभ्या होत्या। त्यांचे डोळे लाल होते, चेहरा भावनाशून्य होता। मी क्षणभर तिथेच गोठून गेलो। माझ्या मेंदूने विचार करणं बंद केलं होतं। हातपाय थरथरत होते। माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला, ताई। ताईंनी माझ्याकडे एकटक पाहिलं। त्यांच्या नजरेत राग नव्हता, अपमान नव्हता, तर एक वेगळीच चमक होती। त्या शांतपणे म्हणाल्या, आदित्य, तुला वाटलं का की मी इतकी बावळट आहे? मी रेणुकाची आणि तुझी सगळी खुणावणी पाहिली होती। मला माहीत होतं की तू आज रात्री येणार आहेस। मी गच्च झालो। माझा आवाज कर्कश झाला होता। ताई, मला माफ करा। मी खूप मूर्ख आहे। ताई हसल्या। ते हास्य विचित्र होतं। मूर्ख नाही रे, तू मूर्ख नाहीस। तू फक्त तरुण आहेस, भावनांनी भरलेला आहेस। पण हे जे तू केलंस याची किंमत तुला मोजावी लागेल। ताईंनी हळूहळू आपले केस नीट केले आणि चादर आवरली। त्या माझ्या जवळ आल्या। त्यांचा हात माझ्या गालावर फिरला। तो स्पर्श थंड होता, पण त्यात काहीतरी गूढ होतं। आदित्य, तुला माहीत आहे का, रेणुका माझी नणंद आहे, पण ती माझ्यासाठी काहीच नाही। ती एक बाहुली आहे, एक साधन आहे, आणि तूही तिच्यासाठी तेच आहेस। मला तिचे शब्द कळेना। ताई, तुम्ही काय म्हणताय? ताईंनी माझा हात धरला आणि मला खाली बसायला सांगितलं। आदित्य, ही गोष्ट मी तुला कधीच सांगितली नव्हती, पण आज सांगते। रेणुकाचं लग्न झालं तेव्हा मीच तिची मॅच फिक्स केली होती। तिला माहीत नव्हतं की तिचा नवरा कोण आहे। मीच ठरवलं होतं। माझे डोळे विस्फारले। पण का ताई, तुम्ही का? ताईंनी खोल श्वास घेतला। कारण रेणुका माझ्यासाठी एक परीक्षा होती। तिच्या माध्यमातून मी जाणून घ्यायचं होतं की माणूस किती कमजोर आहे। तिचा नवरा तिला वेळ देत नसे, हे मीच ठरवलं होतं। मी त्याला कामात गुंतवून ठेवायचे, जेणेकरून ती एकटी पडेल। आणि मग आलास तू। माझ्या डोक्यात वारंवार हे शब्द गुंजत होते, ताई, तुम्ही असं का करताय? ताईंनी माझ्या डोळ्यात पाहिलं। कारण मला सत्ता हवी आहे, आदित्य, या घराची, या कुटुंबाची, प्रत्येकाची। मी रेणुकाला नियंत्रित करते, तिच्या नवऱ्याला नियंत्रित करते, आणि आता तुलाही। तू विचार कर, जर मी ही गोष्ट बाहेर सांगितली तर तुझं आयुष्य संपेल, तुझा अभ्यास, तुझं करिअर, सगळं। मी जमिनीवर डोके टेकलं। ताई, मी तुमचा भाऊ आहे। माझ्यावर का असं? कारण
तू कमजोर आहेस आदित्य, आणि कमजोर लोकांवरच सत्ता चालवता येते. पण आज रात्रीचा अनुभव मला काहीतरी वेगळं शिकवून गेला. तू मला रेणुका समजून मिठीत घेतलंस. तुझा स्पर्श वेगळा होता. तुझ्यात काहीतरी आहे जे रेणुकाच्या नवऱ्यात नाही. ताईचे डोळे चमकले. त्या माझ्याजवळ आल्या आणि माझ्या कानात कुजबुजल्या. आदित्य, मी रेणुकाची भूमिका साकारली, पण तू माझ्याशी तसं वागलास. तू मला वेडं केलंस. आता मला समजलं की रेणुकाचं तुझ्यावर प्रेम का झालं. मी स्तब्ध होऊन ताईकडे पाहिलं. ताई, तुम्ही? हो आदित्य, मला तुझ्यात रस आहे, पण हे रेणुकासारखं साधं प्रेम नाही. ही वेगळी भावना आहे. मला सत्ता हवी आहे, पण तुझ्याकडे काहीतरी आहे जे मला नियंत्रणाबाहेर करतं. आज रात्री तू माझ्या अंगावर हात फिरवलेस, मला वेडं केलंस. आता तू माझ्यासाठी रेणुकापेक्षा वेगळा आहेस. ताईंची बाजी आणि रेणुकांचं नशीब. मी अजूनही त्या धक्क्यातून बाहेर येऊ शकलो नव्हतो. ताई पुढे बोलल्या, उद्या सकाळी रेणुका घरी जाईल. मी तिला सांगितलं आहे की तिच्या नवऱ्याची तब्येत बिघडली आहे. तिला परत जावं लागेल, पण तिच्यासाठी हा शेवट नाही. ती पुन्हा येईल, कारण मी तिला बोलावेन. पण ताई, तुम्ही म्हणत होतात की ती फक्त एक साधन आहे. हो, ती साधन आहे, पण आता तुझ्यासाठी आकर्षणाचं केंद्र आहे आणि मला ते नियंत्रित करायचं आहे. तू जर रेणुकाकडे गेलास तर मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन, पण जर तू माझ्याशी सहकार्य केलंस तर मी तुला इंजिनियर बनवेन, चांगली नोकरी मिळवून देईन, तुझे संपूर्ण आयुष्य सुरळीत करेन. मला एकच प्रश्न पडत होता, ताई, तुम्ही अशा का झालात? तुमच्या आयुष्यात काय घडलं? ताईंचे डोळे पाण्याने भरले. माझं लग्न झालं तेव्हा मी खूप शुद्ध होते. प्रेमावर विश्वास होता, पण माझ्या नवऱ्याने मला फसवलं. त्याने माझ्याशी लग्न केलं फक्त पैशांसाठी, आणि मग मी ठरवलं आता कोणाच्याही प्रेमात पडणार नाही. फक्त सत्ता मिळवायची, लोकांना नियंत्रित करायचं. रेणुका हा तसाच एक प्रयोग होता. ती पुढे म्हणाल्या, पण तू वेगळा आहेस आदित्य. तुझ्यात एक निरागसता आहे. मला ती निरागसता हवी आहे. मला तू हवा आहेस. मी गोंधळलो होतो. ताई, हे बरोबर नाही. तुम्ही माझी ताई आहात. आमच्यात असं काही असू शकत नाही. ताई हसल्या. नाती माणसांनी बनवली आहेत आदित्य. मी ती बदलू शकते. तू विचार कर, मी तुझ्यासाठी काय करू शकते. तुला कुणीही अडवू शकणार नाही. फक्त माझ्याशी सहमत हो. मी खोल श्वास घेतला. माझ्या डोक्यात हजारो विचार येत होते. एकीकडे ताईची सत्ता, त्यांची शक्ती, त्यांची संपत्ती. दुसरीकडे रेणुकाचं प्रेम, तिची निरागसता, तिची अस्वस्थता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी कोण आहे, माझी नैतिकता काय आहे. ताई, मी तुमच्याशी सहमत होऊ शकत नाही. हे बरोबर नाही. रेणुकाला तुम्ही फसवलं, मला फसवलं, आणि आता माझ्या स्वतःला फसवायचं नाही. मी इंजिनियर होईन,
पण माझ्या मेहनतीने, कुणाच्या सत्तेमुळे नाही. ताईंचा चेहरा लाल झाला. तुला माहीत आहे का तू काय गमावत आहेस? मी तुझं सगळं संपवू शकते. करा ताई, पण मी माझ्या विवेकाशी प्रामाणिक राहीन. रेणुकाला मी प्रेम करतो, ते खरं आहे, पण तिच्यासाठी नव्हे तर माझ्या स्वतःच्या शुद्धतेसाठी मी हा निर्णय घेतोय. ताईंनी उठून खिडकीकडे पाहिलं. बाहेर अंधार पसरला होता. आदित्य, तू हरलास, पण ही तुझी निवड आहे. उद्यापासून तू या घरात राहू शकत नाहीस. मी तुझी बॅग भरून ठेवेन. तुला जावं लागेल आणि रेणुकालाही कायमचं सोडून द्यावं लागेल. मी उठलो. ठीक आहे ताई, मी जाईन, पण लक्षात ठेवा, सत्ता कायम टिकत नाही. एक दिवस तुमची ही बाजी उलटेल. मी माझी बॅग भरली. 3 वाजता सकाळी मी घराबाहेर पडलो. रस्त्यावर अंधार होता, पण आकाशात तारे चमकत होते. मी एका मित्राच्या घरी गेलो. त्याने मला आश्रय दिला. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेलो. अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. रेणुकाची आठवण यायची, पण मी तिला फोन करणं टाळलं. तिलाही कदाचित या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल. 1 महिना गेला. मी माझ्या अभ्यासात प्रगती करत होतो. एके दिवशी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये एक स्त्री आली. ती रेणुका होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसली. आदित्य, तू इथे आहेस? मला तुझी खूप काळजी वाटत होती. मी उठलो. रेणुका, तू कशी आहेस इथे? मी नवऱ्याला सगळं सांगितलं. त्याने मला समजलं आम्ही वेगळे झालो आहोत आणि मला तुझ्याबरोबर राहायचं आहे. पण फक्त अट अशी की आपण खरं प्रेम करू, खोटं नाही. मी तिचा हात धरला. रेणुका, मी तुझ्यावर प्रेम करतो, पण आपल्याला ताईंच्या सावलीतून बाहेर पडायचं आहे. आपण नवीन सुरुवात करूया. आम्ही दोघे नवीन शहरात गेलो. मी अभ्यास सुरू ठेवला. रेणुकाने एका कंपनीत नोकरी सुरू केली. आम्ही छोटेखानी घर घेतलं. ताईंनी कधीही आमचा पाठलाग केला नाही. कदाचित त्यांना समजलं असेल की सत्ता आणि प्रेम या 2 भिन्न गोष्टी आहेत. पण एका वर्षानंतर एके दिवशी रेणुकाचा फोन आला. ती रडत होती. आदित्य, ताईंनी मला फोन केला. त्या म्हणाल्या की त्यांना माझी माफी मागायची आहे. त्यांना आपल्याला भेटायचं आहे. मी घाबरलो. नको रेणुका, त्यांच्यापासून दूर राहा. पण त्या म्हणाल्या की त्यांना कर्करोग झाला आहे. त्यांना फक्त काही दिवस आहेत. मी विचार केला, ताईंची सत्ता, त्यांचं नियंत्रण, त्यांची हेराफेरी, पण शेवटी त्या माझ्या ताई होत्या. आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्या अंथरुणावर पडल्या होत्या. त्यांचा चेहरा कोमेजला होता. त्यांनी आमचा हात धरला. मला माफ करा. मी खूप चुका केल्या, पण माझ्या शेवटच्या क्षणी मला कळालं की खरं सुख प्रेमात आहे, सत्तेत नाही. तुम्ही दोघे आनंदी राहा. ताईंचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आम्हाला कळलं की त्यांनी आमच्या नावावर थोडी संपत्ती सोडली होती. कदाचित त्यांना आमच्या चुकीची जाणीव झाली होती. आम्ही ती संपत्ती स्वीकारली नाही, तर एका अनाथ आश्रमाला दान केली. आज आम्ही दोघे एका छोट्या गावात राहतो. मी एक इंजिनियर आहे. रेणुका शिक्षिका आहे. आम्हाला
2 मुले आहेत. आम्ही त्यांना शिकवतो की प्रेम हे सर्वात मोठी शक्ती आहे, सत्ता नव्हे. ताईंची आठवण येते तेव्हा दुःख होतं, पण त्यांच्या सुखांमुळे आम्ही अधिक मजबूत झालो. कधी कधी मी रात्रीच्या अंधारात त्या रात्रीचा विचार करतो जेव्हा मी ताईंना रेणुका समजलो होतो. ती घटना विचित्र होती, पण त्यामुळेच मला खरं प्रेम आणि खोटं नियंत्रण यातील फरक कळला. आमची कथा इतरांसाठी एक धडा आहे. प्रेम कधीही जबरदस्तीने मिळवता येत नाही. ते उत्स्फूर्तपणे उगवतं आणि जेव्हा ते उगवतं तेव्हा ते सर्व अडथळ्यांवर मात करतं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात अशीच एक प्रेरणादायी कथा घेऊन येईन. तोवर नमस्कार. आपली काळजी घ्या. धन्यवाद.